प्रश्न क्रमांक 6 7023 योगेश टिळेकर. प्रश्न क्रमांक 7023. सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे. सभापती महोदय, तळेगाव चाकण शिक्रापूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे 548D. वेळ लक्षात घेऊन प्रश्न विचारा. हो सर. साहेब, सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये दिलेलं आहे की हा रस्ता गेली 7-8 वर्ष दुरुस्त करण्यात आणि रुंदीकरण करण्यासाठी विलंब झाला. हे त्यांनी मान्य जरी केलं असेल तरी आता 59 कोटी रुपयाचा निधी त्यांनी त्यासाठी प्रस्तावित केलेला आहे. हा निधी किती दिवसामध्ये प्रत्यक्षामध्ये आपण कामाला सुरुवात करणार आहोत? दुसरा माझा प्रश्न असा आहे की चाकण ही MIDC आहे. आपण तुम्ही पाहता की पुणे शहराच्या लगत असलेली मोठी MIDC आहे आणि या ठिकाणी जो औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहतूक जी होतीये आणि जो आपण PPP मध्ये हा मॉडेल तयार करतात, तर या PPP मध्ये 4 पदरी रस्त्यामध्ये आपण या औद्योगिक वाहतुकीसाठी वेगळी काय उपाययोजना केलेली आहे का? अपघातांसाठी काय उपाययोजना केलेल्या आहेत का? आणि PPPचं मॉडेल सुद्धा प्रत्यक्षामध्ये कधी आपलं येणार आहे? त्यामुळे या दोन्ही महत्त्वाच्या प्रश्नासाठी आपण उत्तर द्यावं. मंत्री महोदय. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी विचारलेला प्रश्न खरं म्हणजे काही दिवसापूर्वी 93ची सूचना आली होती आणि हाच उत्तर याच सभागृहात मला द्यावं लागलं. तर ही गोष्ट खरी आहे की 59 लक्ष रुपये म्हणजे 60 लक्ष रुपयाच्या जवळपास आपण याला दुरुस्तीला दिलेले आहेत. तर त्याचं डिसेंबर 2026 पर्यंत आपल्याला पूर्ण काम करायचं आहे. कारण की जो MSIDC PPP मॉडेलवर जो काम करणार आहे त्याला कालावधीला वेळ लागणार आहे, त्याला आपल्याला 3-4 वर्ष लागणार आहे. म्हणून तोपर्यंत हा दुरुस्त करण्यात यावा. आणि याच सभागृहात मी बोललो होतो की सन्मान्य आमचे लोकनेते सन्मान्य अजितदादा यांनी पाहणी करून तेव्हा याची मागणी केली होती आणि डिसेंबर 2025च्या अर्थसंकल्पामध्ये 13.75 कोटी इतका निधीची तरतूद करण्यात आली होती. आता पोलीस परवानगी असेल किंवा ट्रॅफिक कंट्रोलचा विषय असेल त्याच्यामुळे हा कामाला थोडंसं विलंब होतो आहे. कारण की हा 10%-12% आज काम झालेलं आहे तिथे. पण डिसेंबर 2026 पर्यंत आपण 100% तिथे हा काम पूर्ण करणार आहोत, जो PWDच्या अखत्यारीतला आहे. आणि MSIDC जो करतोय काम तो मागच्या 93च्या सूचनेवर मी तोच उत्तर दिला होता की आपण ॲट ग्रेड 4 लेन आणि एलिव्हेटेड 4 लेन असं तो चाकण ते तळेगाव होणार आहे, शिक्रापूर ते चाकण हा 4 लेन होणार आहे. आणि याचा दर्जा हा कुठल्याही मतलब किती हेवी ट्रॅफिक तिथून जर गेली तर त्याला सांभाळण्यासाठी सक्षम असा हा डिझाईन तिथे करण्यात येणार आहे. म्हणून त्याला आता निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि 15 दिवसात अपेक्षित आहे निविदा